जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आणि सर्वजण कसे आहात? हसताय ना? रोजचा आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मित्रांनो. तर आज काय तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलोय, आज तुम्हाला खूप आणि खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आज घेऊन आलेलो आहे. खूप फुरळून जाऊ नका आणि खूप होणाऱ्या गोष्टी, जे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, आज तुम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे मित्रांनो. कारण मला टेन्शन नाहीये तर ते तुम्हाला सगळ्यांना टेन्शन असणार आहे. कारण जे कोण युट्यूबवरती काम करतात, ज्यांना कोणाला आतापर्यंत युट्यूबने काही पैसे दिलेले नाही आहेत, आतापर्यंत चॅनल मॉनिटायझेशनसाठी काही गोष्टी केलेल्या आहेत, आणि अशा खूप साऱ्या भरमसाठ गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण टेन्शनमध्ये येणार आहात. कारण आज मी तुम्हाला जे सांगणार ते तुमच्या टेन्शनची मात्रा वाढवणार आहे. कारण मी कॉमेडी रील्स वगैरे बनवतोय, व्लॉगिंग करतोय, त्याच्यामुळे कसं आहे की मला तेवढा फरक पडेल असं मला वाटत नाहीये, पण तुम्हा सगळ्यांना फरक पडणार आहे मित्रांनो. आणि खूप 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 टेन्शनचं काम आहे. तर हे सगळं काय आहे ते मॅडम आता स्वतः बोलतील, मॅडम तुमच्याशी चर्चा करतील. त्याच्यानंतर मग मॅडम खरं बोलले की खोटं बोलले ते देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार. नाही, जे काही सांगेन ते खरंच सांगेन, खोटं सांगणार नाही. आज मॅडम खरंच बोलणार आहेत आणि आजचं जे काय आहे त्यातल्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असतील. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमच्या सगळ्यांच्या टेन्शन वाढवणाऱ्या गोष्टी आहेत या. कारण युट्यूब ज्या पद्धतीने काही गाईडलाईन्स चेंज करतंय, किंवा ज्या पद्धतीने त्यांनी म्हणतात ना की पैसे ज्या पद्धतीने कमी केलेले आहेत मित्रांनो, आरपीएम त्याला म्हटलं जातं, तर ते तुमचं आता कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी होणार आहेत मॅडम स्वतः बोलतील. चर्चा करून घ्या मॅडमशी. नमस्कार. तर तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून आला असाल, हे नक्कीच खरी गोष्ट आहे. आणि तुम्हाला वाटलं असेल नक्की काय आहे मॉनिटायझेशन बंद म्हणजे आमचं तर चॅनल मॉनिटाईज झालाय. अहो, पण या भ्रमात राहू नका आणि जास्त डिमोटिवेट पण होऊ नका. कारण डिमोटिवेशन नंतर मोटिवेशन हे असतंच, अनसक्सेस नंतर सक्सेस हे असतंच. त्यामुळे जास्त घाबरून जाऊ नका. मी तुम्हाला काय ते नक्कीच सांगते, तुम्ही ते चांगलं व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. जास्त घाबरण्याची गरज नाहीये. तर कसं आहे ना, 4-5 महिन्यापूर्वीपर्यंतचा आरपीएम रेट हा चांगला होता. बहुतेक लोकांनी ब्लॉगिंग वगैरे सगळं स्टार्ट केलं युट्यूबवर काम चांगल्या पद्धतीने स्टार्ट केलंय. वर्षभर चांगली कामही करतात. चांगले 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाइम पण काही लोकांचा कम्प्लीट होतोय. पण काय होतंय, काही कारणास्तव त्यांचा पूर्ण 4000 वॉच टाइम होत नाहीये. पण 3000 झाल्यावर पण चॅनल मॉनिटाईज होतोय. हे आता बहुतेक युट्यूबर्सना माहिती आहे, जे नवनवीन आहेत ते. म्हणजे खूप खुश होत आहेत की अय्या बरं झालं, 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाइम म्हणजे म्हटलं अय्या चॅनल मॉनिटाईज, म्हणजे आता आपला पेमेंट येणार. तर असं काही नाहीये. तुम्हाला फक्त 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाइमवर काय मिळतं? मेंबरशिप. दुसरा आहे सुपर थँक्स या सुपर चॅट्स काय आहे ते. आणि तिसरा आहे शॉपिंग. तर शॉपिंगसाठी तुमच्याकडे काय प्रोडक्ट्स असतील तर तुम्ही शॉपिंगवर टाकणार ना. आता तुम्हीच जर नॉर्मल पब्लिक आहात, मिडल क्लास आहात, तुम्ही स्वतः कमवण्याच्या उद्देशाने युट्यूबवर आला आहात, तर तुम्ही कुठून शॉपिंगसाठी काय ते टाकणार, प्रोडक्ट टाकणार, काय आहे का नाही. आता राहिले मेंबरशिप. आता ज्यांच्याकडे 30-30, 40-40 लाख सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याकडे मोजून 200, 300, 1000 असे मेंबरशिप म्हणजे मेंबर आहेत त्या मेंबरशिपमध्ये. आता तुमच्याकडे 500 आणि 1000 वर कोण येणार आहे मेंबर व्हायला? त्या चॅनलवर येणार आहे का? मग गेला तोही डब्बा काही कामाचा नाही, शॉपिंगचाही डब्बा काही कामाचा नाही. मग उरला सुरला तर कुठला सुपर थँक्स. आता तुम्ही जेव्हा लाईव्ह वर जाता, म्हणजे त्याचा सुपर थँक्सचा उद्देश काय की तुम्हाला कोणी लाईव्हला जाता नाही का कोणी तुम्हाला पैसे सेंड केले, सुपर थँक्स सेंड केला, सुपर चॅट सेंड केला, म्हणजे एक पैशाच्या रूपात ते तर असतं ते सेंड करणं. ते तुम्हाला कोण सेंड करणार आहे? एवढे मोठे आहेत का जे चॅटवर आहेत, तेही आपल्यासारखे मिडल क्लासच आहेत. आता आपण लाईव्हला जातो म्हणजे नॉर्मलच काहीतरी स्पीक करणार, या काही गोष्टींवर चर्चा करणार, या काही बोलणार. तर त्यासाठी लोक आपल्याला पैसे का पाठवतील? बरोबर की नाही? मग तेही काही कामाचं नाही. म्हणजे 500 सबस्क्रायबर्स होऊनही, मॉनिटायझेशन होऊनही तुमच्यासाठी ते काहीही कामाचं नाही. स्वप्नभंग. बिचारे तुम्ही परत मॉनिटाईज झालंय असं या उद्देशाने विचार करत करत तुम्ही डिमोटिवेट होता. आणि त्यात आता असं झालेलं आहे की जरी तुमचा 4000 वॉच टाइम झाला आणि 1000 सबस्क्रायबर्स झाले, तरीही आता आरपीएम रेट इतका कमी झालेला आहे की जर टेक्निकल चॅनलसाठी आतापर्यंत 2500 व्ह्यूजवर होता $1. आणि सध्या आता असं ऐकायला मिळालेलं आहे की 5-6 महिन्यापूर्वी हा 2500 वर $1 होता. तो आता 2500 व्ह्यूजवर $अर्धा झालाय. म्हणजे किती कमाई होऊ शकते युट्यूबवर तुम्हीच विचार करा.
अर्धी झाले, कमाई अर्धी झालेली आहे. अर्धी. काही जणांची अर्धी पण नाही, पाऊन कमी झाली. पाव हिस्साच कमाई भेटते काही जणांची टेक्निकल चॅनलवर. जर टेक्निकल चॅनलवर 2,500 व्ह्यूजवर $1 होता, तो अर्धा झालाय, तर ब्लॉगिंग चॅनलवर काय परिस्थिती असेल विचार करा. टेक्निकल जर 2,500 असेल तर आपल्याला ब्लॉगिंगवर विचार करा 5,000 किंवा 6,000 व्ह्यूजवर $1 भेटत होता, तोही आता कमी झालाय. म्हणजेच की अर्धा झालाय किंवा कोणाचा पाऊन कमी झालाय. मग ते सहसा काही जण काय करतात की रेग्युलर नसतात, या 2-3 दिवसांनी असतात, या आठवड्यातून 2-3 वेळा असतात, त्यांना तर हा खूप फटका पडतो, खूप प्रॉब्लेम येतो. ज्यांचं पूर्ण आयुष्य युट्यूबवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आता युट्यूबने काय केलंय काय माहिती, त्यांना आता काय हवंय आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी आता हे RPM रेट ठरवलाय कोणाच ठाऊक. आता एवढा स्कोप आहे, एवढी लोक युट्यूबवर खचाखच भरलेले आहेत लॉकडाऊन पासून, बरोबर की नाही. आणि तेव्हापासून खूप लोक मेहनत घेत आहेत, खूप कामं करतायत, चांगला चांगला कंटेंट देत आहेत, तरी सुद्धा लोकांना म्हणावा तसं पेमेंट नाहीये. अगोदर ज्यांना 1-1, 2-2 लाख, 3-3 लाख पेमेंट यायचा, त्यांना आता सध्या 1 लाखही येत नाहीये. खूप पेमेंट कमी झालेलं आहे, खूप फटका पडलेला आहे. तर काय सांगायचं मला, तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही रेग्युलर राहा. पण बाबांनो, तुम्ही तुमची नोकऱ्या बिकऱ्या सोडू नका. जे धंदे करतात, नोकऱ्या करतात, त्यांनी करा आणि तुम्ही युट्यूबवर कामं करा. ठीक आहे, चालेल. काही लोक बिचारे फक्त फोकस ठेवतात युट्यूबवर, सगळा काम धंदा सोडला, सगळी नोकरी सोडली, सगळं गेलं तेल लावत, फक्त युट्यूबवर डिपेंड आहेत. त्यापेक्षा युट्यूबपेक्षा आता फेसबुकला जास्त कमाई आहे असं म्हटलं जातंय. म्हणजे RPM रेट जो युट्यूबवर आहे त्याच्यापेक्षा फेसबुकवर अतिउत्तम आहे आणि फेसबुकवर छान पद्धतीने कमाई होते डॉलरच्या रूपात. म्हणजे विचार करा बरं, आता बहुतेक लोक टर्न मारतायत की युट्यूबवरून फेसबुकला गेलेत, असंही ऐकायला मिळाले. पण ते का होतंय, जे रेग्युलर नाहीयेत युट्यूबवर, जे रेग्युलर नाहीये, जे काही काही दिवसानंतर टाकतात, त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येतोय. आता फेसबुक हा आपला मचांड आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ व्हायरल जाऊ द्या बघा, त्याच्या खाली कमेंट्स बघा, म्हणजे ती खूप व्हायरल होतो फेसबुकवर. पण युट्यूबवर तसं नाहीये. युट्यूबवर हे मर्यादितच सोडत असतं. त्याला माहितीये हा आपला लाडला कोण आहे, जो हा आपला माणूस आहे, हा आपल्याशी निगडीत आहे, हा आपला फॅमिली फेअर आहे, म्हणजे हा रेग्युलर आहे, रेग्युलरवालाच फॅमिलीवाला असणार, मग तो लाडला होणार, मग त्याचे व्हिडिओ व्हायरल जाणार. परंतु चांगला बोलणारा असावा, आपल्याशी कनेक्टेड असावा, छान कंटेंट असावं, समजा म्हणजे फॅमिली टाईपच झाला, असं युट्यूबचं प्रकरण आहे. फेसबुकला तसं काही नाहीये एवढं. फेसबुकला थोडा तुम्ही छान कंटेंट दिला, थोडंसं काय प्रँक केलं तर तो व्हिडिओ झाप 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 जातो. अरे पण बाबांना थोडी तयारी पण ठेवा कमेंट्सची, कारण खाली कमेंट बॉक्स वाचायला सगळे येतात. त्यामुळे फेसबुकला छान कमाई आहे, फक्त व्हिडिओ व्हायरल गेला तर बेस्ट आहे. युट्यूबला मेहनत आहे, अक्षरशः जीव तोडून घाम गाळून जशी आपण शेतीमध्ये करतो ना तशी नाही, पण इथे मनाचा खच्चीकरण करून तुम्हाला मेहनत आहे आणि तेवढी मेहनत करावीच लागतं युट्यूबवर. आणि युट्यूबवर येणं म्हणजे एवढं सोपं नाहीये, अक्षरशः जीव जातो, माणसाला नको नको होतोय. असं माणूस म्हणतं, हे बघा आमचे बुवा झाले युट्यूबवर काम करून 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 म्हणून माणसाला हे माइंड आहे ना, माइंड स्टेबल ठेवावं लागतं. युट्यूबवर काम करायचं आहे तर पागल वगैरे व्हायची गरज नाहीये, मेडिटेशन करा. मेडिटेशन इज मस्ट इम्पॉर्टंट युट्यूबवर काम करायचं आहे म्हटलं तर. आणि मॉनिटायझेशन ऑन असूनही बंद असल्यासारखंच वाटतं, कारण तसा पेमेंट मिळत नाही. हवा त्याचा RPM रेट नसल्यामुळे तुमचं डॉलर जास्त जमा होत नाहीये. त्यामुळे ज्यांनी युट्यूबवर काम करायचं ठरवलेलं आहे त्यांनी छान कंटेंट द्या, जास्त शॉर्ट्स व्हिडिओवर अवलंबून राहू नका. करताय तर तुम्ही लॉंग व्हिडिओसही, मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की लॉंग व्हिडिओसही बनवत चला. समजलं, आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतोय, आम्हाला खूप दांडगा अनुभव झालाय आता. आम्ही दमलो, शॉर्ट्स व्हिडिओ अगोदर बनवत होतो, सो आम्ही ते बनवता बनवता लॉंग व्हिडिओसही स्टार्ट केलेत. तर 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच टाइम झाल्यावरही मॉनिटाईज झाला तर जास्त उड्या मारू नका, खुश होऊ नका. पुन्हा 1000 वॉच टाइम कम्प्लीट करायचा. 1000 वॉच टाइम, अबे तुम्ही 3000 केलात, तो कसा कसा केलात, एक वाढतो, अर्धा वाढतो, एक वाढतो, आता 1000 कसा करणार, त्याच्यासाठी ही मेहनत आहे. जर तुमचा 10 महिन्यात 3000 वॉच टाइम झाला आणि 500 सबस्क्रायबर्स झालेत तर त्या उरलेल्या 2 महिन्यातच 1000 वॉच टाइम कसा होणार नवीन युट्यूबर्ससाठी? होईल का? वाटतंय का? त्यामुळे बाबांनो, लय मेहनत करा. जसं तुम्ही देवाची पूजा रोज करता, तिळतिळ मनाने एकदम असं आत्मीयतेने,
तसंच युट्यूबचं पण काम आहे. त्याला पण देवासारखंच तुम्हाला पूजावं लागणार, तेव्हा तो तुम्हाला पावणार आणि तेव्हा तुमचा 1000 वॉच टाइम कम्प्लीट होईल. त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, छान कंटेंट द्या, रेग्युलर राहा आणि प्रत्येक गोष्टीवर हुरळून असं खूप एक्साइट होऊन जाऊ नका. फक्त काम करत राहा. आणि बाकी आता युट्यूबवर सगळं डिपेंड आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, तुम्ही तुमचं कार्य करत राहा. अरे फल तो जरूर मिलेगा. फेसबुक पे मिल रहा है, इस पे भी मिलेगा, इस पे मिल भी रहा है, पर क्यों मिल रहा है? रेग्युलर हा वर्ड मस्ट आहे. आपण शाळेपासून शिकत आलोय. रेग्युलर राहा, सगळं चांगलं होतं. तर मग तुम्हाला काही सांगायचं आहे का साहेब? मी तर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत महत्वाच्या, त्यांना ऐकायच्या असतील तर ऐकतील, ट्रेंडिंग वाईज. तर मित्रांनो नमस्कार, मी मगाच धरून सगळं ऐकलेलं आहे आणि आज मॅडमनी तुमच्या सर्वांसाठी खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे खरं आहे की युट्यूब करण्यात फक्त रस नाहीये मित्रांनो. कारण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की प्रत्येकाला स्वतःचं टॅलेंट दाखवायचं आहे, स्वतः झळकायचं आहे, सर्व पब्लिक समोर यायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो आपण आपली फॅमिली, आपलं घरदार, प्रपंच ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्या. कारण मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पण तरी देखील पुन्हा आता मी आज एक वेगळी गोष्ट सांगतोय, ती म्हणजे युट्यूबचं RPM कमी झालेलं आहे. सगळ्यांचे व्ह्यूज पण डाऊन झाले, सर्वांचे व्ह्यूज डाऊन झालेले आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगेन की युट्यूबवरती भरमसाठ पब्लिक आलेलं आहे. आणि आता युट्यूबचं आता कसं झालंय, पहिलं कसं होतं, रिक्षावाला ज्यावेळेला सुरुवातीला पहिला ज्याने रिक्षा घेतला त्याला भरपूर भाडे असायची, भरपूर धंदा. नंतर ओला आलं, उबेर आलं, त्यांनी पूर्ण त्यांची वाट लावून टाकली. हळूहळू नंतर म्हणतात ना की आता ते हॉटेल लाईनला वगैरे जसं झोमॅटो स्विगी आलं, ते पिझ्झा बर्गरवाल्यांच्याही गाड्या फिरायला लागल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला सगळ्यांना की हळूहळू मार्केटमध्ये सगळं पूर्ण लेवल करून टाकतं. आणि आज युट्यूबवरती देखील लोकांची तीच अवस्था चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की मला पुढे यावं, मी लोकांमध्ये झळकावं, काही करतात. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे सगळं हसू करून घेण्याचे फक्त परिणाम आहेत. कोणीही कुठल्याही प्रकारचं वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचं काम करून करा. तुम्हाला जर आता कोणाकडे कॉमेडी असेल, कोणाकडे ऍक्टिंग असेल, त्या लोकांसाठी ठीक आहे की त्यांचे परफॉर्मन्स लोक बघत असतात, ते कंटिन्यू चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर काही मोटिवेशनल स्पीकर्स असतील तर त्या लोकांनी देखील आपापले स्पीच वगैरे देण्याचे प्रयत्न करावेत. त्यांचं कसं आहे की तेही बरेच जण बघत असतात, मार्केटिंग फील्डला वगैरे त्या सगळ्या गोष्टी उपयोगाला येत असतात. अशा भरमसाठ गोष्टी आहेत मित्रांनो की ज्या तुम्हाला सगळ्यांना उपयोगाला आहेत. पण तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जो तुमचा सगळ्यात वीक पॉइंट आहे तो म्हणजे युट्यूबने RPM कमी केलेलं आहे. या 3-4 महिन्यापासून प्रॉब्लेम स्टार्ट आहे. आणि तुम्हाला सांगेल की युट्यूब वरती येऊन नव्याने जर कोणाला उभं राहायचं असेल, सॉरी मित्रांनो, तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या गोष्टींसाठी पहिलं स्वतःला पूर्णच्या पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट करा. तुम्ही जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला जर प्रेझेंट करू शकलात तरच तुम्ही ते सगळं करू शकता. कारण एवढं इझी राहिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, 1-2 व्हिडिओ तुमचा गेला आणि व्हायरल झाला तर तुम्हाला लगेच काय काय मिळेल असं पण होणार नाहीये. व्हिडिओ भले 1-2 व्हायरल देखील एखादा होईल, चांगला काहीतरी एखादा कंटेंट तुम्ही कुठला तरी एखादा टाकलात वगैरे, कुठला तरी एखादा शूटिंग करून टाकलं वगैरे, आणि ते तुमचं समजा व्हायरल जरी गेलं तरीही त्याच्यावरून आपण आयुष्यभर कमवू शकतो असं कुठल्याही प्रकारचं काहीही नाहीये. जर आपल्याला काम करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की रेग्युलर काम द्यावं लागेल. दिवसातून 2-2, 3-3 वेळा तुम्हाला तुमचे व्हिडिओज किंवा तुम्हाला तुमचा लाईव्ह वगैरे म्हणजे तुम्हाला ज्या काही अपडेट देता येतील त्या देण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्हाला कंटेंट तुमचं नवीन द्यावं लागणार आहे. ब्लॉग करतायत तर एकदम मसाला ब्लॉग द्यावा लागेल. आणि ते म्हणजे ब्लॉगिंग पण कसं पाहिजे की जे आतापर्यंत लोकांनी कधीही पाहिलेलं नाहीये किंवा ज्या गोष्टी बघण्यासाठी थोडंसं इंटरेस्टेड कुठेतरी मनातून पण वाटलं पाहिजे, हा हे बघायला पाहिजे, अशा काही गोष्टी असतात ना, त्या सगळ्या मित्रांनो चालत असतात. मी तुम्हाला मराठीमध्ये बघा, मी हिंदीमध्ये पण हे सगळं बनवू शकत होतो, पण मी मुद्दाम हे मराठीमध्ये का बनवलंय की मला माहिती होतं की आपल्या लोकांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. मराठी लोकांना खूप त्रास होतो. आणि मराठी माणसांचं कसं होतं की बघा, आज जसं महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय खूप म्हणजे खूप आज पैशाच्या वगैरे खूप कमतरता आहेत लोकांना. आज ड्युटी करून येतात, 12-12 तास 16-16 तास ड्युटी करून येतात आणि नंतर मग व्हिडिओ बनव, हे बनव, ते बनव, कामं करत असतात. बरेच जण मेहनत करतात, पण मुद्दा काय होतो की ती सक्सेस होत नाही. मग ते काय होतं की मग हळूहळू नंतर मग करू का नको मग आणि मग काय होतं की जे आजूबाजूचे लोक असतात, जे आपल्या चॅनलवरती लोक असतात, मग ते म्हणणार अरे काय रे,
गायब झाला कुठे, आता दिसायचा बंद झाला तू, हे झालं ते झालं, मग परत खिल्ली उडवली की परत नव्याने परत येण्याचा प्रयत्न करतात, परत नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो कधी कधी काय होतं की त्या सगळ्या गोष्टींचा मानसिक तणाव होतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही खूप टेन्शनमध्ये येता. त्यासाठी नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगेन की पूर्ण विचार करून हे करा, कारण आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये. पैसे मिळायला आता सांगतो का तुम्हाला, ते पाण्याला जसं मीटर लावलेत ना बाहेर, तसं आता ह्याच्यावरती मीटर लावलेलं आहे हो. तुमच्या प्रत्येक व्हिडिओवरती, तुमच्या व्ह्यूज वरती तुम्ही काय बोलताय, तुम्ही समोर काय कंटेंट ठेवताय आणि त्याच्यावर विचार करा ना. तुम्ही जर 2,500-3,000 व्ह्यू मध्ये जर तुम्हाला जर $1 आपण ब्लॉग वाले 5-6 मध्ये जातो. एक उदाहरण सांगेल की जर $1 जर त्याचं जर बनत नसेल तर तुम्ही मला सांगा काय तुमच्याकडे राहिलं. जर म्हणजे त्या जर 2,500-3,000 लोकांनी व्हिडिओ तुमचा बघितला आणि जर त्याच्यात जर एक जर तुमचा डॉलर बनत नसेल, फायदा काय मला सांगा मग तुम्हाला. आणि कशा पद्धतीने काय तुम्ही कमवणार आहात. उद्या जर युट्यूबने हळूहळू रिदम कमी केलं, अल्गोरिदम जे त्यांचं आहे ते जर कमी केलं, तर तुम्ही किती प्रॉब्लेम मध्ये येणार मला सांगा. खूप टेन्शनमध्ये तुम्ही सर्वजण येणार आहात. आणि हे सगळ्यांना मी बघितल्यानंतर मी कधी मी हिला पण बोलतो की टेन्शन घेत जाऊ नको. ती खूप टेन्शन घेते. ती कधी मला मध्ये तर म्हणत होती की नको, हा चॅनलच नको चालू करायला, आपण कामच नको करायला. पण मी तिला बोललो होतो की बघ, मी आपली ड्युटी चालू आहे, मी माझं वर्किंग चालू आहे सगळं. बाहेरचे काही एखादा बिझनेस वगैरे करायचं म्हटलं तरी देखील मी उभा राहू शकतो, सक्षम आहे. आता सध्या मी माझ्या प्रॉब्लेममुळे घरात आहे, ठीक आहे. पण जर मी उद्या काही करायचं म्हटलं, बघा माझ्यामध्ये ती धमक आहे, मी मार्केटिंगचा माणूस आहे. मी म्हणतात ना की रोडवरची माती सुद्धा नेऊन रोडवर बसून विकू शकतो. एवढी कॅपॅसिटी स्वतःमध्ये असायला हवी. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जर हे काम तुम्ही जर सगळं करू शकत असाल तर मित्रांनो तुम्ही ह्या म्हणजे म्हणतात ना की युट्यूबवर वगैरे देखील काम करू शकता. आणि आता असं म्हणायचं की नाही ना हे काय नाही, तुम्ही खोटं बोलताय असं काय नाही. ज्या व्यक्तीचे व्हिडिओ दिवसाला 1-1 लाख व्ह्यूज जातात आणि त्याने महिन्यातून 5-6 जरी व्हिडिओज टाकले ना तर त्याला फरक नाही पडत, कारण तो ऑलरेडी आहे, ग्रोथमध्ये आहे, त्याला पेमेंट येणार. ओके. बट तुम्ही जर नॉर्मल पब्लिक आहात, सध्या तुमचं स्टार्ट आहे, मॉनिटाईज झालंय, ठीक आहे, आणि तुम्ही व्हिडिओ टाकताय पण तुम्हाला व्ह्यूज कमी आहेत कारण तुम्ही ग्रोमध्ये नाही आहात ना. मग जो आहे त्याने कितीही टाकले, 2-4 टाकले, महिन्यातून 5-6 टाकले, त्याचा व्हिडिओ लोक बघायला इंटरेस्टेड असतात, त्यांना ते सर्च करत असतात. पण तुम्हाला ते का सर्च करतील, कारण तुम्ही आता जसं आपण नवीन आहोत ना, आपला जाणार तेव्हा ते बघणार. म्हणून त्या उद्देशाने आपण हे रेग्युलर राहिलात तर आपल्यासाठी बेस्ट आहे. आपण त्यांच्या लेवलला जाऊ शकू हळूहळू, कारण ते तर रोज टाकत नाहीयेत. म्हणून आमचं सांगणं हे आहे, मॉनिटायझेशन ऑन असूनही तुम्हाला काहीही फायदा होत नाही जोवर तुम्ही क्लिअर मेहनत आणि रेग्युलर राहत नाही तोपर्यंत. तर आमचं म्हणणं हेच आहे. आज तुमची जी काय गाईडलाईन्स आहे ना, तुम्ही मला सांगा की गाईडलाईन्स किती जणांना, म्हणजे किती जण फॉलो करतात. आज गाईडलाईन्स पण खूप खतरनाक आहे त्याच्या. सगळं म्हणजे खूप, म्हणजे तुम्हाला कॉपीराईट पासून पूर्ण तुम्हाला बाकी सगळे स्ट्राईक वगैरे असतात. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्ही सगळेजण टेन्शनमध्ये याल की कसं काम करायचं. एखादं तुम्ही मला सांगा, आता मी एखादा रील्स बनवली आणि त्याला जर मी एखादा जर टोन लावतोय किंवा एखादी समजा मी जर गाणं लावतोय सॉन्ग वगैरे नॉर्मल, आणि ते जर कॉपीराईट आलं तर तुम्ही मला सांगा लगेच मनाला धाकधूक होते हो, असं वाटतं की. आणि ते जर समोरच्याने जर त्याच्यावर जर स्ट्राईक वगैरे केलं तर किती टेन्शनचं काम आहे मला सांगा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही हे सगळं करायचं. आणि वरून जर तुमचं जर सक्सेस नसेल होत तर मग कोणाला पण त्रास होणार. आणि खूप लोक मला, बरेच जण मला मेसेजमध्ये वगैरे, पण मी लाईव्हला जातो त्यावेळेला पण मला बरेच जण विचारतात की दादा मग मॉनिटायझेशनसाठी काय करायचं, तुमचं कसं काय मॉनिटाईज झालं वगैरे. तर त्यांना मी सगळ्यांना सांगत असतो की मॉनिटाईज होणं एवढं सोपं नाहीये. 3 वर्षानंतर, आत्ता 10 महिन्यामध्ये आम्ही मॉनिटाईज झालो. हा नवीन चॅनल 10 महिन्यामध्ये हा चॅनल मॉनिटाईज झाला. पण तुम्हाला सांगेल पहिली 3 वर्ष आमची गेली ना. आज हे 3रं वर्ष आहे, म्हणजे 3 वर्ष गेलीच ना. आता ह्या 3 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा की मिलियन्स मध्ये व्ह्यू गेले. ते काल पण मी त्याला दाखवलं की टोटल आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ, म्हणजे छोटं मोठं, कुठल्या व्हिडिओमध्ये 1500 गेलाय, कुठला 1000 गेलाय, कुठला 500 गेलाय, कुठला 300 गेलाय, असं करून मिलियन्स लोकांनी आतापर्यंत ते व्हिडिओ बघितला. तेव्हा कुठेतरी 2000 फॉलोवर आलेत. फक्त सबस्क्रायबर 2000 पण नाही, अजून 1800 काहीतरी आहेत, 1800 की 1900 काहीतरी आहेत. 2000 व्हायला 12-16. हा, म्हणजे जे काय समथिंग. पण मला काय म्हणायचं की जर 1900 लोक, 1 मिलियन लोकांनी आतापर्यंत रील्स बघितल्या आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही सांगा की 2000च लोक फॉलोवर आहेत, म्हणजे विचार करा की किती ग्रोथ ढासळलेली आहे. पूर्वी असं नव्हतं.
पहिला जो माझा चॅनल होता त्यावेळेला देखील आम्ही फटाफट त्याच्यावरती पण सबस्क्रायबर यायचे, म्हणजे काहीच नाही त्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघाल ना, तुम्ही अक्षरशः तुम्ही सगळेजण विचार कराल, युट्यूबचं 2-3 महिन्याने आहे ना सारखं चेंज होत राहते काही ना काही, सारखं नवीन त्यांची ऍक्टिव्हिटी घेतच राहतायत. आणि 3च वर्ष विचार करा, फक्त 3 वर्षामध्ये एवढं जर चेंजेस असेल तर मित्रांनो पुढे जाऊन काय काम करणार आपण आणि कसं करणार. आणि ठीक आहे, पुढे जाऊन जर समजा तुम्ही जर एखादी नोकरी चांगली असेल, कुठे काय सगळं सोडून जर तुम्ही जर ह्याच्या मागे लागत असाल आणि जर उद्या जर समजा अल्गोरिदम ढासळला, जर ते जर नाही काम होत आहे वगैरे, तर किती टेन्शन आहे मला सांगा. शेवटी कसं आहे की आपण नंतर डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा अगोदरच सावध व्हा. मला सगळ्यांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही तुमचं काम करून हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगेल की असं काही नाहीये त्याच्यामध्ये की तुम्हाला बाकीचं सगळं सोडून हे करा. ते युट्यूब कितीही बोलू द्या, युट्यूब जर तसं बोलत असेल तर मित्रांनो सॉरी, तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमचं काम पहिलं बघा, त्याच्यानंतर युट्यूबला प्राधान्य द्या. कारण कसं आहे की जर उद्या समजा आपण म्हणतोय आणि समजा उद्या सगळं झालं, तुमचं मॉनिटाईज झालं, चॅनल सगळं झालं, आणि उद्या जर अल्गोरिदम ढासळला, जर महिनाभर जर व्ह्यूज जात नसेल आणि तुम्ही जर नोकरी बिकरी सोडून जर घरी बसाल, तर मला सांगा, म्हणजे शेवटी कसं आहे की त्यांच्यावर डिपेंड आहे. आपण स्वतः तर काय करू शकत नाही ह्याच्यामध्ये. आता जसं आपण कामामध्ये जातो, एखाद्या कंपनीमध्ये कामाला जातो, तिथं दिवसभराचं आपलं टार्गेट ठरलेलं असतं, प्रोडक्शन असतं. पण ते प्रोडक्शन जर आपण कंप्लीट करून दिलं तर आपल्याला 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये जी काही हाजरी आहे माणसाला, ती हाजरी 300 रुपये, 400 रुपये, आता 600-700 रुपयाची हाजरी येत नाही असं नाही, तर एक मिनिमम 600 रुपये हाजरी आपल्याला दिवसाची मिळत असते. तर कसं आहे की संध्याकाळी घरी जाताना कुठेतरी आपल्याला थोडंसं एक मनामध्ये फील असतं ना की बाबा चला काहीतरी आपण काम करून निघालो म्हणून. तुम्ही मला सांगा, जर इथं जर तुम्ही आता मी हा व्हिडिओ आता बनवला आणि हा व्हिडिओ जर मी उद्या टाकल्यानंतर, उद्या हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटणार, तुम्ही बघणार, आणि मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ 40-50 लोकांनीच फक्त बघितलाय, या 60-70 लोकांनी बघितला, समाधान माना तसं. तुम्ही मला सांगा की 50-60 लोकांनी बघितला आणि 100 लोकांनी बघितला, तर त्याच्यातून मला काय मिळणार आहे का? मला सांगा. काहीच नाहीये त्याचा काय संबंध. ते ज्या वेळेला तो हजारोमध्ये लाखोमध्ये जाणार आहे तेव्हा कुठं त्याच्यावरती 5,000-6,000 रुपये सुटतील अशी परिस्थिती आहे. ती पण एका व्हिडिओमध्ये तर नाही सुटणार, ते पण 2-3 हजार रुपये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये 2-1 हजार रुपये सुटतील, ते पण लाखोमध्ये जायला पाहिजे तेव्हा ते होणार आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की काय परिस्थिती आहे सध्याची. आणि कसं होतं की युट्यूबवरती सगळेजण म्हणजे भरमसाठ, आज कसं प्रत्येकजण विचार करतो मला पण पुढे यायला पाहिजे, मला पण फेमस व्हायला पाहिजे. पण कसं आहे की हे सगळं ठीक आहे, पण त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टींचा पण विचार करा. कारण कसं आहे ना की लोक नाही सांगत बऱ्याचशा गोष्टी. आज तुम्हाला खोटं वाटेल, स्टार्टिंगला ज्यावेळेला मी 3 वर्षापूर्वी स्टार्ट केलं, माझी मिसेस मला खूप माझ्या मागे लागली होती. मी तर त्यावेळेला बोलत होतो की मला ते काय कॉमेडी जमायची नाही, उगाच डोक्याला ताप नको वगैरे. कारण कसं आहे की मी तुम्हाला घरात हसवतो ती गोष्ट वेगळी आली, आणि हे लोक खळखळून हसतात, कधी कधी लोटपोट होऊन पडतात, नाही असं नाही, एवढं मी हसवतो खरं सांगून. पण आता मी तुमच्या सर्वांची सिरियस बोलतोय, आता मी कॉमेडीच्या टोनमध्ये नाही अजिबात. ज्यावेळेला मी कॉमेडी टोन वापरतो त्यावेळेला कॉमेडीमध्येच बोलत असतो. पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही मित्रांनो सावध व्हा, या सगळ्या गोष्टींमधून सतर्क राहा. तुम्हा सगळ्यांना जे काही करता येईल ना तुम्ही काम बिनधास्त करा, पण तुमचं बाकीचं काम करून करा. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मी ह्याच्यामध्ये काम करेल, तर ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यावरती राहून कुठलंही काम करू नका. आणि तुम्हाला जर एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही जर आठवड्यातून 1 व्हिडिओ टाकत असाल ना, तर तुम्ही आठवड्यातून 1च व्हिडिओ टाकत चला, जेणेकरून भले तो 4 वर्षाने मॉनिटाईज होईल या 5 वर्षाने होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तुम्ही तुमचं जे काय ठरलेलं टायमिंग आहे ना ते परफेक्टली ठेवा. तुम्ही असं नका करू की आज मी दिवसाला 2-2 व्हिडिओ 3-3 व्हिडिओ टाकले, नंतर 2 दिवसानंतर जरा थोडं काम आहे, प्रॉब्लेम आहे, आता काय बनवू. असं मित्रांनो अजिबात करू नका. तुमच्याकडे जे तुमचं काम आहे रेग्युलर त्या कामाला फोकस ठेवा, तुमचं तेच काम कंटिन्यू ठेवा, तरच ते काम होणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जसं मॅडमनी सांगितलं मगाशी की आता सध्या त्याचे जे काही पैसे आहेत ते पूर्ण कमी झालेले आहेत, आणि डॉलर जो काय आहे तो पुरा अर्धा डॉलर केलेला आहे. विचार करा, म्हणजे $1 ज्याला मिळत होता त्याला आता $अर्धा झालेला आहे. तुम्हा सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की जर एवढे पैसे कमी होत असतील तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की खरंच इथं करिअर कोणाचं होणार नाही. चल झुट्टी खोटं बोलते, स्वतः मस्त कमवून बसली, स्वतः कमवते ना आम्हाला म्हणते मिळत नाही आणि काय नाही, आम्हाला डिमोटिवेट करते. तसं काही नाहीये, जे सांगितले ते सगळं खरं आहे. आणि हे आम्ही का सांगतोय की जेणेकरून तुम्ही रेग्युलर राहाल, चांगला कंटेंट द्याल आणि व्यवस्थित काम कराल. फक्त ह्याच्यावर डिपेंड राहू नका, काम करा. मराठी माणसाने काम केलं पाहिजे, काम करा, ढासळू नका. आपला मराठी माणूस सगळं घाबरतो, आम्ही पण घाबरलो होतो, पण आम्ही स्वतःला पुन्हा
रिकव्हर करतोय. इट्स ओके. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आता कसं झालंय की आमचे जे व्हिडिओ आहेत रील्स आहेत ते आता बऱ्याच जणांमध्ये जात आहेत वगैरे आणि सगळ्यांना ते आवडतात देखील. बऱ्याच जणांचे रिप्लाय देखील येतात. अगोदर व्ह्यूज नव्हते 100-200 असायचे, आता वाढले. खूप बरं वाटतं की बाबा सर्वांचं आपल्याला म्हणजे मनाला समाधान देखील वाटतं की चला बाबा आपण जी कॉमेडी रील्स बनवतोय ते सगळ्यांना आवडत आहेत किंवा बघण्यासाठी रोज म्हणजे कसं की वाट देखील बघतात बरेच जण की उद्या कुठला यांचा व्हिडिओ येतोय काय येतोय वगैरे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमचं काम सोडायचं नाहीये. काम करत राहा, पण ते कसं करत राहा की तुम्हाला रोज काम करता आलं पाहिजे अशी परिस्थिती तुमची ठेवा, जेणेकरून तरच तुमचं काम होईल. अन्यथा कसं आहे की एकतर त्याच्यामध्ये पडण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की एकतर त्यात पडू नका आणि जर पडलात तर ते पडताना पूर्ण विचार करा, डोक्याला पुरा विचार द्या की बाबा मला झोकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याला मागचं देखील काम आहे ते सगळं करतच राहायचं आहे. जब जब तुम सक्सेस होने वाला है ऐसा समझ में आएगा तब तब वाईट कमेंट्स करणाऱ्यांची तुमच्या मागे भरती चालू होईल. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जेव्हा वाईट कमेंट्स वाढतील तेव्हा समजून जा की तुम्ही सक्सेस होताय. हळूहळू तुमची सुरुवात चालू आहे. तर ते निग्लेक्ट करा आणि कामं करत राहा. आणि जर तुम्हाला वाटतं की आम्ही योग्य करतोय, आम्ही चांगली कामं करतोय, आम्हाला कोणाची भीती नाहीये, काही नाही, तुमचं ओके होईल, सगळं व्यवस्थित होईल. सो आम्हाला हे सांगायचं होतं. आणि कमेंटला कोणी घाबरू नका. कमेंट्स ज्या काही कमेंट्स येतील कुठल्याही प्रकारच्या कमेंटला घाबरू नका. कमेंट करणारे कसेही असू द्या, ते कुठूनही काही कमेंट करू द्या तुम्ही. आणि तुम्ही त्या गोष्टींना घाबरायचं नाहीये. कारण कसं आहे की सगळ्यात पहिला तुमचा जो वीक पॉइंट आहे तो तिथंच मारला जातो. कारण काय होतं की एखादी कमेंट बघितली की आपण आतून हलून जातो. आपल्याला वाटतं की अरे आपली 100-200 जे काय नातेवाईक आहेत, पाहुणे आहेत वगैरे ते सगळे बघणार वगैरे, आता आपल्याला शिव्या घातल्यात वगैरे आणि ते चुकीचं आहे वगैरे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल, तुम्हाला जर ती कमेंट वाईट वाटते तुम्ही उडवून टाका, पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं करिअर थांबवू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. ते कमेंटबद्दल मला तुम्हाला अजिबात बोलायचं नाही. कमेंटबद्दल मी तुमच्यासाठी सेपरेटली व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्यावरती मी तुम्हाला फक्त कमेंटबद्दलच बोलेल त्याच्यामध्ये सगळं. फक्त आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की ह्याच्यावरती आपले पैसे जे आहेत ते कमी झालेले आहेत, डॉलर जे आहेत ते आपल्याला कमी मिळत आहेत. पण मित्रांनो आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. तुम्हाला जर खूप स्ट्रिक्ट होत चाललंय, अजून पुढे सांगता येत नाही, अजून 3 महिने काय होईल, अजून 4 महिने काय होईल, अजून 5 महिने काय होईल, 2-3 मंथ्स मध्ये ते चेंज होतं. कारण कसं चाललंय की लोक भरमसाठ झालेले आहेत. पहिलं पूर्वी काय होतं की एक माणूस याच्यावरती काम करत नव्हता. जसे जसे लोक काम करायला लागले हळूहळू तसं एक व्हिडिओ टाकला ना, एक व्हिडिओ तर तो त्याच्यात पण मॉनिटाईज होत होते पहिली लोक. विचार करा, म्हणजे अशी परिस्थिती होती. आज ती परिस्थिती नेट नव्हते आपल्याकडे त्याला नेट देखील नव्हती, अशी परिस्थिती होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे या सगळ्या गोष्टींमधून की म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे विचार करा. म्हणजे एका व्हिडिओमध्ये पण मॉनिटाईज. आता हा व्हिडिओ आहे ना माझा, त्यावेळेला जर असता ना तर आज तो खरबोमध्ये गेला असता, त्याच्यावरती कितीतरी पैसे मला देखील मिळाले असते. विचार करा की मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना सावध करतोय की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी पूर्ण आतून म्हणजे आत्मविश्वास ठेवा की मला करायचं आहे. आणि जर नसेल करायचं तर नका करू. काही लोक ब्लॉगच्या नावाने काही टाकतात, ताम झाम रडगाणे भांडण थी थू थू, पण त्यांना त्याचे कमेंट्सही आहेत. मी अगोदरही एका व्हिडिओ सांगितलं होतं, त्यांना छी छू पण आहे, पण ते ऍक्सेप्ट करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आपल्यात आहे का? नाही. ते महत्वाचं आहे. कारण कसं होतं की बघा भांडणं वगैरे करतात. आता घरामध्ये कधी कधी नवरा बायको पण त्यांचं रिअल काही नसतं. कॅमेरा ज्यावेळेला चालू होतो लक्षात घ्या त्यावेळेला हे सगळं दाखवायच्या गोष्टी असतात. लोक ते खरं समजून जातात. त्याच्यावर कमेंट्स करतात आणि घाण कमेंट्स, अक्षरशः एवढे डेंजर कमेंट्स आहेत ना की असं वाटतं ती दोघं त्या घरातली नाहीयेत, त्या कमेंट्स वाली जी लोक आहेत तीच त्यांच्या घरातली असं वाटतं. त्याच्यामुळे आणि मग ते म्हणणार की हे दादा तुला काय समजतं का, ताईला मारू नको. आणि मग त्यात काय होतं, ज्यांचं मॉनिटायझेशन ऑन आहे ना ते पण बिचारे मग कामं करत नाहीत. काही जे चांगले लोक आहेत ते घाबरतात या सगळ्या गोष्टींना. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा जो काय आमचा व्हिडिओ आहे, डिमोटिवेट होऊ नका. आम्हाला तुम्हाला काय डिमोटिवेट करायचं नाहीये. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. बाकी काय युट्यूबचं काम आहे द्यायचं. थोडंसं त्यांचं अल्गोरिदम त्यांनी ढासळवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगेल की पैसे पण कमी केलेले आहेत. या 2 गोष्टींबद्दल मी आज बोलायचं होतं तुम्हाला, तर ते मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही सर्वजण बघा. आणि बरेच जण आपले व्हिडिओ बघत असतात, त्याच्यातून बऱ्याच जणांना वाटत असतं की बाबा आपण देखील यातलं काहीतरी काम करावं वगैरे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की काम करताना बघा अजून काही न मिळता जर आज आमची ही अवस्था आहे तर पुढे तुम्ही सांगा की आणि दिवसेंदिवस काही ना काही तर नवनवीन अपडेट येतात आणि ते सगळं माहिती पडतं की हळूहळू की कमी होत आहे किंवा कशा पद्धतीने पैसे डॉलर्स वगैरे कमी होत आहेत, काय होत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण काम करताना विचार करून करा.
पूर्ण मनाची तयारी करा आणि मगच तुम्ही तुमच्या कामाला तयारी करून कामामध्ये या आणि तुम्हाला जे काही जमेल ते काम करत राहा, बनवत राहा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही देखील असेच घेऊन येत चला की त्याच्या माध्यमातून तुम्ही देखील आम्ही जर घेऊन येतोच ते नक्की बघा. आमचे व्हिडिओ तर आमचे घाबरू नका, कोणी घाबरू नका. मी तुम्हाला का सांगितलं की जेणेकरून पैसे कमी होत आहेत, कारण कसं होतं की ते देखील सांगणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी जर मला सांगा, मी जर फक्त पॉझिटिव्ह बोलत गेलो की म्हणजे जे होतंय ते सांगतोय चांगला बोलला तर कशा चालेल. आणि नाही कसं होतं की जे चुकीचं आहे तेच फक्त बोलतोय. आता मला सांगा पैशाच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीमध्ये कोणी या गोष्टीवरती बोलायला तयार नाही होत आहे, पण जर जे खरं आहे ते खरं आहे. आज जर जे तुम्हाला डॉलर्स कमी झाले तर ते बोलायला पण पाहिजे ना, का नाही बोलत आहे त्याच्यावरती कोणी. पण त्या देखील गोष्टी तुम्ही बघत चला की खरंच कमी होतंय का नाही होत आहे, खरं जास्त आहे की कमी आहे. अनुभव असेल जे ऑलरेडी काम करतात ना त्यांना बऱ्याच जणांना अनुभव असेल. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मस्तपैकी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत जाईल. आमचे हे व्हिडिओ नक्की बघा. आपले व्हिडिओ कॉमेडीमध्ये असतात. लाईक असा लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर किरण कारंडे या नावाने जे काही आपलं चॅनल आहे मित्रांनो, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, सगळीकडे तुम्ही धमाल असं मस्तपैकी तुम्ही सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी लाईक्स करत जावा, शेअर करत जावा व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांची रजा घेतो. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत ठाठा बाय बाय अँड सायोनारा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो.